क्षणाची आपण बघतोय संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, संजय राठोड यांनी राजीनामा दिलेला आहे। खरं तर मागचे 18 दिवस ज्या प्रश्नावरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळलं होतं, ढवळून निघालं होतं, त्याच सगळ्यातली मोठी बातमी, संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे। महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी मंत्र्यांवर राजीनामा देण्याचा अभूतपूर्व प्रकार घडलेला आहे। खरं तर उद्यापासून अधिवेशन सुरू होते आणि या पार्श्वभूमीवर अखेर विरोधकांच्या भूमिकेचा विजय झालाय असंच म्हणता येईल आणि अखेर संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या क्षणाची मोठी बातमी बघतोय, वनमंत्री संजय राठोड राजीनामा कधी देणार? खरं तर लोकशाही न्यूजने उचललेली ही पहिली भूमिका होती आणि हीच भूमिकेवर आज अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी बघतोय, निष्पक्ष वृत्तवाहिनी म्हणून लोकशाही न्यूजने उपस्थित केलेला मुद्दा या क्षणाला आता सार्वजनिक शिक्कामोर्तब झालाय एवढं मात्र नक्की। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, संजय राठोड महाराष्ट्राचे वनमंत्री यांनी राजीनामा दिलेला आहे। रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रुपाली, एक मोठी बातमी येते आहे, संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिल्याचं समजते, काय सांगशील रुपाली? नक्कीच ऋषी, अशा पद्धतीने भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती आणि उद्यापासून खरं तर अधिवेशन चालू होत आहे। जर संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, अशा प्रकारची भूमिका विरोधी पक्षाने घेतली होती आणि त्याच्यानुसार आपण जर पाहिलं तर आता संजय राठोड यांचा जो राजीनामा आहे तो मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची जी माहिती आहे ती आपल्याला मिळत आहे। संजय राठोड जेव्हा वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते तेव्हा ते आपल्यासोबत राजीनामा घेऊनच आले होते, अशा प्रकारची माहिती देखील मिळत होती आणि आता एक मोठी बातमी मिळत आहे की संजय राठोड यांनी आपला पदाचा राजीनामा दिलेला आहे। त्याच्यामुळे एकूणच उद्यापासून जे अधिवेशन चालू होणार आहे त्याच्यामध्ये आता नेमकं विरोधी पक्ष काय भूमिका घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि एकूणच आता संजय राठोड यांचा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावरची पुढची कारवाई कशा पद्धतीने होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता थोड्या वेळापूर्वी जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं की जर संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही शक्ती कायद्यासंदर्भातली जी एक महत्त्वाची जी समिती आहे त्याच्यातून आम्ही भाजपचे सगळे मंत्री जे आहोत आम्ही राजीनामा देऊन आम्ही बाहेर पडणार आहोत। त्याच्यामुळे एकूणच बघतोय की जशा पद्धतीने भाजपची आणि एकूणच विरोधी पक्षाने जशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेतलेली होती त्याच्यामुळे आता संजय राठोड यांनी राजीनामा दिलेला आहे, अशा प्रकारची एक मोठी माहिती ती आपल्याला मिळत आहे। ऋषी, नक्कीच आपण बघतोय या क्षणाची ही मोठी माहिती आपल्यापर्यंत मिळते आहे। रुपाली, आपण बघतोय खरं तर या सगळ्या प्रकरणावरून आता पुन्हा एकदा राजकारण होण्यासही सुरुवात होणार आहे। एकीकडे सत्ताधाऱ्यांची जशी कोंडी झालेली आहे तसंही विरोधकांना या प्रश्नी आक्रमक होणं आणि सत्ताधाऱ्यांना अधिवेशनापूर्वी अशा पद्धतीनं बॅकफूटवर आणणं हा विरोधकांचा विजय मानला जातोय। आपण या सगळ्या प्रतिक्रियाही जाणून घेणार आहोत, पण तुर्तास भाजपची भूमिका आणि अर्थात शिवसेनेकडनं या सगळ्या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी काय हालचाली सुरू झाल्यात का? त्यांच्याकडनं काही नेते समोर येण्याची शक्यता आहे का? रुपाली, नक्कीच ऋषी, खरं तर आता आपण बघतो आहोत की बऱ्याच वेळापासून जे आहे ते वर्षावरती मोठ्या हालचाली चालू झालेल्या आहेत। संजय राठोड यांच्यासोबत त्यांच्या पत्नी तर आहेत, पण एकनाथ शिंदे आणि अनिल परब हे शिवसेनेचे दोन मोठे मंत्री देखील जे आहे ते वर्षावरती आहेत। आता नेमकं वर्षा बंगल्यावरून संजय राठोड कधी बाहेर पडणार याची सगळ्यांना खरं तर प्रतीक्षा आहे, मात्र अजूनही जे आहे ते संजय राठोड बंगल्याच्या बाहेर पडलेले नाही आहेत आणि एकूणच ते बंगल्याच्या बाहेर पडल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सरकारकडून अजून कोणतीही जे अधिकृत घोषणा खरं तर या संदर्भातली झाली नाहीये, त्याच्यामुळे सरकारच्या वतीने कुणीतरी या संदर्भात जे आहे ते अधिकृत वक्तव्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण आता जी माहिती मिळत आहे सगळ्यात मोठी ती संजय राठोड यांनी आपला पदाचा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे, पण आता मुख्यमंत्री ते स्वीकारणार का, याच्या पुढची कारवाई कशा पद्धतीने होणार, ह्या सगळ्या खरं तर अनेक गोष्टी आहेत आणि या सगळ्यांबद्दल आपण जर पाहिलं तर केवळ शक्यता व्यक्त केल्या जात आहे, चर्चा होत आहे, मात्र अधिकृत नेमकं काय होणार आहे हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये। थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील होणार आहे आणि त्या बैठकीनंतर मुख्यमंत्री खरं तर माध्यमांना संबोधित करणार आहेत, तेव्हा मुख्यमंत्री या संदर्भात बोलणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आता त्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आता एकूणच जे आहे ते भाजपचा आपण या संदर्भात बोलूया। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये जोडले जात आहेत। सर, आपण बघतोय या क्षणाची मोठी बातमी, संजय राठोड यांनी अखेर मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे। आता विरोधी पक्षांची भूमिका काय असणार आहे? मुळामध्ये आत्ताचा राजीनामा घेतला गेला की नाही याच्यात पुन्हा उघडसोट चर्चा आहे। तर मुळामध्ये या सरकारचं जे मराठीत म्हण आहे, तेलही गेलं तूपही गेलं,
जर 15 दिवसात राजीनामा घेतला गेला असता तर सरकार खरोखर या विषयात गंभीर आहे, मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहेत अशा प्रकारचं चित्र गेलं असतं. मात्र 15 दिवसात ज्या पद्धतीच्या घडामोडी गेले 15 दिवस घडत आहे, ज्या पद्धतीचं दबावाचं राजकारण गेले 15 दिवस घडत आहे, ते पाहता एकच गोष्ट स्पष्ट होते की या सरकार काय म्हणा ना ब्रह्मचर्य राहिलं नाही, गाढव राहिलं नाही, अशा अर्थाचं मन ते खरी वाही अशा पद्धतीचं हे चित्र आहे. नक्कीच एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारचा अक्षम्य बेपर्वाईपणा आणि यात मंत्र्यांना पाठीशी घालण्याची भूमिका जी भाजपनं अधोरेखित केली होती त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय का? हॅलो, सरकारची मंत्र्यांना पाठीशी घालण्याची भूमिका हा जो तुमचा आरोप होता त्यावरच अखेर शिक्कामोर्तब झालंय का? त्याच्यावर तेच सांगतोय, त्यावर शिक्कामोर्तब झालं. महाराष्ट्रातला आज जो आक्रोश निर्माण झाला त्या आक्रोशात अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागतोय. तो निर्णय घ्यावा लागला. त्याच्यामुळे आज पण जर 15 दिवसापूर्वी घेतला गेला असता तर सरकारच्या प्रामाणिकपणाविषयी, मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलपणाविषयी लोकांना खरं वाटलं. नक्कीच एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नेमकी उद्याची तुमची भूमिका काय असणार आहे? हॅलो, उद्या अधिवेशन सुरू होते त्यावेळी आता विरोधी पक्ष म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे जर हा राजीनामा स्वीकारला गेला तर? दाखल व्हावा, तिला न्याय मिळाला पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची भूमिका कायम असेल आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी संघर्ष करण्याची भारतीय जनता पार्टीची भूमिका कायम असेल. नक्कीच धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत केशव उपाध्याय होते भाजपचे प्रवक्ते. त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं की ज्या मागणीवर विरोधकांनी काहूर उठवलं होतं त्याच मागणीवर अखेर शिक्कामोर्तब झाला आणि संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी बघतोय आणि या सगळ्या बातमीच्या अनुषंगानं आपण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वेगवेगळ्या या सगळ्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी समजून घेतोय. संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्याचं समजतंय. खरं तर या सगळ्या प्रकरणात पोहरादेवी गडावर केलेलं शक्ती प्रदर्शनच संजय राठोड यांना भोवलं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या विरोधकांची भूमिका आणि अर्थातच सत्ताधाऱ्यांवर ज्यांचा दबाव होता त्या संपूर्ण बंजारा समाजाची भूमिका ही देखील अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवर राजीनाम्याचं सत्य काय आहे हे जोपर्यंत शिवसेनेच्याकडून किंवा संजय राठोड यांच्याकडनं अधिकृतरित्या समजत येत नाही तोपर्यंत या सगळ्या प्रकरणातलं गूढ मात्र विशेषतः राजकीय गूढ मात्र कायम तसंच राहणार आहे. राजीनाम्याची बातमी लोकशाहीनं चौधर दिली होती. किंबहुना हे सगळं प्रकरण महाराष्ट्रासमोर आणून या प्रकरणातली वाच्यता देखील लोकशाही न्यूजनंच केली होती. संजय राठोडांना पूजा चव्हाण प्रकरणाखर भोवलं असंच म्हणावं लागेल. संजय राठोड प्रकरणातली सगळ्यात मोठी बातमी वनमंत्री म्हणून कामगिरी करत असताना पूजा चव्हाण या प्रकरणात आरोपांची राळ उठत असताना 15 दिवस विजनवासातले आणि पोहरादेवीच्या गडावर केलेलं शक्ती प्रदर्शन अखेर संजय राठोड यांना भोवलं गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते. या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमालीचे नाराज असल्याचं बोललं जात होतं. विशेषतः 4:30 वाजता सर्वपक्षीय कॅबिनेटची असणारी बैठक आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर होणारा महाराष्ट्राशी संवाद या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जात होतं. सुधीर मुनगंटीवार भाजपचे ज्येष्ठ नेते आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. जे मुनगंटीवार स्वागत आपलं लोकशाही न्यूजमध्ये. खरं तर ज्या मागणीसाठी भाजप आक्रमक होतं त्या मागणीवर अखेर शिक्कामोर्तब झालाय. राठोड यांनी राजीनामा दिल्याची बातमी समोर येते, काय सांगाल? नाही, राठोडांनी राजीनामा दिला असेल तर निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयापैकी पहिला छोटा टप्पा पूर्ण झालाय. पण हा राजीनामा महामहिम राज्यपाल महोदयांकडे जाणे हे आवश्यक आहे आणि त्यानंतर याची चौकशी निष्पक्ष पद्धतीने होईल याचं नियोजन करणे. यामध्ये राठोड निर्दोष असतील तर त्यांना त्रास होता कामा नये, दोषी असतील तर सुटता कामा नये. राजकारणामध्ये आपण सत्तेचं राजकारण करण्याच्या ऐवजी सत्याचं राजकारण करावं ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने चौकशीवर कोणताही दबाव येणार नाही याची काळजी घेण्यासाठीच राजीनामा मागितला जातो. पण हा राजीनामा ताबडतोब राज्यपाल महोदयांपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण त्यांना मुक्तपणे अभिनंदन करताना अडचणी निर्माण होतात. तर मला वाटतं की त्यांनी आता हा राजीनामा ताबडतोब महामहिम राज्यपाल महोदयांकडे पाठवला पाहिजे. नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आज हा राजीनामा त्यांनी पाठवला असेल तर उद्या भाजपची थेट अधिवेशन स्थळी काय महत्वाची भूमिका असणार आहे?
अधिवेशनासाठी हा एक मुद्दा संपेल, पण उद्यापासून बाकी अनेक मुद्दे आहेत. विजेच्या संदर्भातला मुद्दा आहे, वैधानिक विकास मंडळाच्या संदर्भातला मुद्दा आहे, बेरोजगारीच्या संदर्भातला आहे, शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे, तिकडे शिक्षक विना अनुदानित संस्थेचे आमच्या आई बहिणी तिथं बसल्या आहेत, महिला मुंडन करतायत तो विषय आहे, कमाई आवास योजना आहे, संजय गांधी निराधार योजनेमध्ये विधवा परित्यक्त्या घटस्फोटितेच्या संदर्भातला विषय आहे, मंत्रालयातले काही अधिकारी चंबलच्या घाटीतल्या डाकूपेक्षा जास्त फाईलवर त्रास देत आहे. म्हणजे चंबलच्या घाटीचे डाकू बंदूक दाखवून लुटायचे, हे पेनवरची फाईलवरची सही दाखवून लुटतात. असे अनेक विषय आहेत ज्याच्यावर आपण वाचा फोडणार आहोत. नक्कीच. धन्यवाद सर आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार होते, भाजपचे आमदार. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधाऱ्यांसमोरची जी कोंडी आहे ती फार मोठ्या प्रमाणात झाली आहे एवढं मात्र नक्की. एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि या अधिवेशनाच्या अगोदरच विरोधकांनी या सगळ्या चर्चेतनं जी राजीनाम्याची मागणी केली होती त्या राजीनाम्याचा दबाव निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झाले, तसंच या क्षणी मानता येईल. संजय राठोडांना पूजा चव्हाण प्रकरण अखेर भोवलं गेलं आहे आणि वेगवान घडामोडी घडत होत्या आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. अखेर संजय राठोड यांनी राजीनामा दिला, या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी राजीनाम्याच्या संदर्भातलं वृत्त आणि त्याचे संकेत हे लोकशाहीनेच दर्शवले होते. दरम्यान आज संजय राऊत यांनी जो फोटो ट्विट करून राजदंडचा उल्लेख केला होता त्यावरून शिवसेनेच्या पातळीतही शिवसेनेच्या गोटातही प्रचंड खळबळ सुरू असल्याची माहिती समोर येत होती. संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिल्याची बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचते आहे. महाराष्ट्र सरकारच्या एका मंत्र्यावर राजीनाम्याची वेळ उडवली आहे. खरं तर या अगोदरही अनेक मंत्र्यांवर अनेक आरोप झाले, मात्र शिवसेनेच्याच मंत्र्याला राजीनामा देण्याची वेळ ठाकरे सरकारमध्ये आली आहे. रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. रुपाली, संजय राठोड यांनी अखेर मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्याची माहिती मिळते, या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण किंवा सरकारकडनं काही माहिती समोर येते का? ऋषी, आता जेव्हा जवळपास पाऊण तास झालेला आहे संजय राठोड वर्षा बंगल्यावरती दाखल आहेत आणि आपण जर पाहिलं एकूणच तर आता जे आहे ते संजय राठोड यांनी जे आहे ते आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. आपण पाहत आहोत की एकूणच आतापर्यंत जे आहे ते आपण पाहिलं तर एकूणच या संदर्भात संजय राठोड यांच्यावरती कशा पद्धतीने कारवाई केली जाईल हे पाहणं महत्वाचं होतं. पण भाजप जशा पद्धतीने आक्रमक झालं होतं त्याच्यामुळे आता कुठेतरी सत्ताधारी पक्ष बॅकफूटवर आल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच संजय राठोड यांनी आपला पदाचा राजीनामा दिलेला आहे अशा प्रकारची मोठी माहिती जी आहे ती आता आपल्या पुढे येत आहेत. आणि एकूणच तशा पद्धतीने भाजपने आक्रमकपणे हा संपूर्ण विषय लावून धरला होता आणि त्याच्यामुळे कुठेतरी भाजपचा विजय झाला असं देखील म्हटलं जात आहे. तर जसं आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये याच्यापूर्वी धनंजय मुंडे यांचं देखील प्रकरण खरं समोर आलं होतं आणि त्याच्यामुळे जे आहे ते शिवसेनेमध्ये एकूणच 2 गट पडला तर देखील पाहायला मिळत होतं की एका बाजूला धनंजय मुंडे यांना वेगळा न्याय आणि संजय राठोड यांना वेगळा न्याय का, तर अशा प्रकारची खरं तर चर्चा चालू होती. पण मात्र बोहरादेवी गडावर जशा पद्धतीने संजय राठोड यांनी शक्ती प्रदर्शन केलं आणि त्याच्यानंतर त्या संपूर्ण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले होते आणि एकूणच कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला त्यांनी कुठेतरी फाटा दिला असं देखील म्हटलं जात होतं. पण आणि या संपूर्ण प्रकारामध्ये तशा पद्धतीने व्हिडिओ क्लिप्स आणि फोटो व्हायरल खरं तर होत आहेत, ऑडिओ क्लिप्स खरं तर व्हायरल होत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास खरं तर पोलीस करत आहेत. मात्र एकूणच संपूर्ण चौकशी सुरूच आहे. मात्र ही चौकशी संपेपर्यंत तरी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा. चौकशी अंती जसा निर्णय होईल त्याच्यावरती पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं की त्यांचा राजीनामा कायम ठेवायचा याच्यावर देखील खरं तर चर्चा होणार आहे. पण आता एक मोठी तशी माहिती मिळत आहे की संजय राठोड यांनी आपला पदाचा राजीनामा दिलेला आहे. नक्कीच एक मोठी माहिती मिळते आहे. रुपाली, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या क्षणाला हा निर्माण होतोय की मागच्या वेळेला प्रचंड संख्येनं शक्ती प्रदर्शन करणारे संजय राठोड आणि त्यांच्या समर्थनार्थ आता बाहेर गर्दी दिसते का? आणि ही बातमी जशी बाहेर आली, वर्षाच्या निवासस्थानाच्या बाहेर ही माहिती समजली, त्यानंतर तुझ्या या संपूर्ण वर्षाच्या परिसरात कशा पद्धतीने हालचाली वाढल्या आहेत?
नक्कीच ऋषी, आपण पाहत आहोत की खरं तर वर्षावरती सकाळपासून राजकीय खरं तर हालचाली घडत आहेत, कारण की संजय राठोड आजच्या दिवसभरामध्ये कधीही राजीनामा देतील अशी खरं तर परिस्थिती निर्माण झाली होती. विरोधकांनी तशा पद्धतीने विधानं केलेली आहेत, त्याच्यामुळे एकूणच सरकारवरती दबाव होता. आणि आता आपण पाहत आहोत की वर्षावरती एकनाथ शिंदे, अनिल परब यांच्यासोबत संजय राठोडही आहेत. मात्र संजय राठोड यांनी राजीनामा दिलेला आहे. मात्र आता उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे, त्याच्यामुळे विरोधकांना कशा पद्धतीने उत्तर दिले जाईल, विरोधांना कशा पद्धतीने जे आहे त्यांना संभाळलं जाईल, या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आहेत आता शिवसेनेची कशी रणनीती असणार आहे या संदर्भातली मोठी खरं तर चर्चा खरं तर होण्याची शक्यता आहे. आणि एकूणच आता राजीनामा दिल्यानंतर पुढची जी कारवाई आहे ती कशा पद्धतीने होणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. अजून संजय राठोड जे आहेत ते वर्षा बंगल्याच्या बाहेर पडलेले नाही आहेत, मात्र बाहेर आल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार का याच्याबद्दल देखील जे आहे ते शंका खरं तर प्रश्नचिन्ह आहे. त्यांनी बोलावं खरं तर अशा प्रकारची एक भूमिका देखील आहे, मात्र ते बोलणार की नाही ह्याच्याबद्दल शंका आहे. आणि एकूणच नेमकं राजीनामा आता स्वीकारल्यानंतर, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर नेमकी पुढची शिवसेनेची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि आता आपण पाहिलं तर वर्षा निवासस्थानी बाहेर जे पाहिलं तर मोठ्या संख्येने पोलिसांचा खरं तर बंदोबस्त आहे. आणि एकूणच ते बाहेर आल्यानंतर थेट जे आहे ते घरी जातील की माध्यमांशी संवाद साधतील हे पाहणं महत्त्वाचं असेल. नक्कीच ते घरी जातील की प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांनी राजीनामा दिला आहे ही गोष्ट शिवसेनेकडनं अधिकृतरित्या सांगण्यात येणार आहे का हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण या सगळ्यातली जी महत्त्वाची गोष्ट असते, एखादा जबाबदार मोठा कॅबिनेट मंत्री राजीनाम्यासाठी ज्यावेळी वर्षा बंगल्यावर जातो त्यावेळी त्याच्यासोबत एक लॉबिंग करणारी यंत्रणा असते, ती या ठिकाणी दिसत नाही आहे. शिवसेनेतनं संजय राठोड यांच्या मागे ठामपणे उभं राहिल्याचं दिसत नाही आहे, तर दुसरीकडे विरोधक मात्र आक्रमक झाले. या सगळ्या प्रकरणानंतर, विशेषतः पोरादेवी प्रकरणानंतर संजय राठोड यांच्या अडचणीत त्यांनी स्वतःहून वाढ केल्याचंही बोललं जात होतं. काय टिप्पणी देशील रुपाली? नक्कीच ऋषी, आपण पाहत आहोत की खरं तर जवळपास आठवड्याभरापूर्वी जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं. मुंबईसह राज्यभरामध्ये आपण जर पाहिलं तर कोरोनाचे रुग्ण ते सातत्याने वाढत होते, आणि त्याच्यामुळे कुणीही जे आहे ते गर्दी करायची नाहीये, सगळे समारंभ रद्द करण्यात यावे. रुपाली, आपण या संदर्भात बोलूया. आपल्यासोबत हेमंत बडवे, राजकीय विश्लेषक हेमंत देसाई आपल्यासोबत जोडले जात आहेत. देसाई सर, स्वागत आपलं. काय सांगाल या सगळ्या पार्श्वभूमीवर? संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिलाय का? राजीनामा द्यायला उशीर झाला की हा स्वीकारायला उशीर केला गेला? नक्कीच राजीनामा द्यायला उशीर झाला, आणि मुख्य म्हणजे त्यांना खरं म्हणजे ताबडतोब काढून टाकण्याची आवश्यकता होती. जे उद्धव ठाकरे ज्यांचं वर्णन संजय राऊत यांनी सत्यवादी असं केलं, तर या सत्यवादींना जागं होण्यासाठी 15 दिवस का लागावेत हा खरा म्हणजे प्रश्न आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये शक्ती कायदा होतो आणि महिलांना आमच्या राज्यामध्ये फार सुरक्षित वाटेल असं सांगण्यात येतं, शिवरायांचं नाव घेऊन सातत्याने राजकारण केलं जातं, तो शिवरायांचा वारसा मात्र महाविकास आघाडी सरकार विसरला की काय असा प्रश्न उद्भवत होता. खुद्द शरद पवार नाराज असल्याचं सांगण्यात येत होतं. पण अन्य वेळी शरद पवार यांनी अनेकदा अशा प्रकरणामध्ये जाहीर विधानं केलेली, स्टेटमेंट्स केलेत हाथरसारख्या घटनांबाबत, पण याबाबत शरद पवार काही बोलले नाहीत, राहुल गांधी काही बोलले नाहीत. आणि अशा वेळी संजय राठोड यांनी आता राजीनामा देणं म्हणजे बूंद से गई व हाऊस से नहीं आती. आता इतक्या उशिरानंतर राजीनामा देणं हे त्यांना क्रमप्राप्तच होतं. पण त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची जी गेलेली लाज आहे ती लवकर येईल. पुन्हा हे जे नुकसान झाले ते भरून निघेल असं मला बिलकुल वाटत नाही. अगोदरच त्यांना दरवाजा दाखवण्याची गरज होती, पण हे झालं नाही. नक्कीच हे झालं नाही. त्याच्याच बरोबर अपोजिट बाजूला, त्याच्याच बरोबर दुसऱ्या बाजूला विरोधकांनी या संदर्भात प्रबळ भूमिका घेतली होती, आणि त्याच वेळेला त्यांनी अधिवेशन चालू देणार नाही, आपण वेळप्रसंगी राजीनामे देऊ ही भूमिका घेतली होती. त्यावरूनही चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता होती. त्यामुळे विरोधकांची देखील एक त्यांची ताकद वाढली आहे. पण त्याहीपेक्षा म्हणजे या सगळ्या सरकारवर विरोधकांचा प्रभाव तोही अधिवेशनाच्या आदल्या एक दिवस दिसणं, या सगळ्याचं निरीक्षण कसं कराल देसाई सर? विरोधकांची ताकद तर वाढलेली होतीच. साधी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे चित्राबाग जाऊन आल्या, परंतु महाविकास आघाडी सरकारच्या मध्ये जे पक्ष आहेत त्यापैकी कोणाला त्या ठिकाणी जावंसं का वाटू नये. म्हणजे त्यांनी भारतीय जनता पक्षाला या घटनेचं राजकारण करण्याची संधी प्राप्त करून दिली, आणि हे सतत बचावात्मक पवित्रच राहिले. ते असं म्हणत होते की पोलीस चौकशी सुरू होईल, चौकशी सुरू आहे, पण पोलीस चौकशी सुरूच नव्हती, कारण कुठला गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता, तिच्या आई वडिलांनी कुठलीही तक्रार केली नव्हती असं सांगण्यात येत होतं. पण अनेक प्रकरणामध्ये, अशा गंभीर प्रकरणामध्ये
स्वतःहून गुन्हा दाखल केला जातो, तक्रार दाखल केली जाते, चौकशी सुरू केली जाते. पण चौकशी जिथे सुरू झालेली नाहीये तर चौकशीचा अहवाल केव्हा येणार, अहवाल कशासाठी येईल तो, असे प्रश्न होते. आणि आता जर चौकशी सुरूच नाही, त्याची कोणी तक्रार केली नाही, तर मग संजय राठोड यांना राजीनामा देण्याचं कारण काय? तर याचं एकमेव कारण असं आहे की आपली सगळ्या महाराष्ट्रामध्ये छिथू होती आहे आणि शिवाय विरोधी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने या सगळ्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडी सरकारला बचावात्मक पवित्र्यात जाण्यास भाग पडला आणि अधिवेशनामध्ये या प्रश्नावर रणकंदन होणार हे स्पष्ट होतं. आणि असं रणकंदन झालं तर बजेट पास होणं, बजेटवरती चर्चा होणं, पुरवण्या मागण्या संमत होणं हे सगळं कठीण होऊन बसलं असतं. पण हे डोळ्यासमोर गेले काही दिवस दिसत असताना महाविकास आघाडी सरकारने याचा निर्णय का घेतला नाही? संजय राठोड जरी 3 वेळा निवडून आले असले तरी ते काही त्या समाजाचे एकमेव नेते नाहीत आणि एखादा नेता ज्याने अशी चूक केली तर तो समाज त्यांना माफ करणार नाही. आणि ही चूक झाली की नाही अद्याप स्पष्ट व्हायचं असलं तरी राजकारण हे परसेप्शनवर चाललं. लोकांचं मत काय आहे याच्याबद्दल हे लोकांच्या मनामध्ये त्यांच्यामुळे या सरकारची प्रतिमा उतरत चाललेली आहे. अशा वेळी त्यांना बाजूला करणं हे फायद्याचं होतं ना, ते का नाही केलं हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे राजकारण करण्यामध्ये सुद्धा आणि योग्य वेळी निर्णय घेण्यामध्ये हे सरकार कमी पडले हे स्पष्ट आहे. नक्कीच सर, आणखीन एकच फक्त महत्त्वाचा प्रश्न की खरं तर कुठल्याही मंत्र्यावर किंवा कुठल्याही वरिष्ठ असणाऱ्या नेत्यावर आरोप होणं हा काही नवीन गोष्ट नाही. काँग्रेसच्या काळात तर अगदी मंत्री सोडा मुख्यमंत्र्यांवर देखील आरोप झाले आणि त्यांनी राजीनामा दिला. अशा सगळ्या परिस्थितीत उद्धव ठाकरेंना एक वेगळं उदाहरण निर्माण करता येणं शक्य होतं पण ते केलं नाही आणि तीच या क्षणाला राठोडांपेक्षा उद्धव ठाकरे यांची लंगडी बाजू दिसते का? लंगडी बाजू दिसतीच आहे. पण असं आहे की या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर त्यांच्यावर पक्षांतर्गत सुद्धा जास्त दबाव होता. एक तर विदर्भामध्ये शिवसेना मुळातच वीक आहे. अशा वेळी संजय राठोड यांच्यासारखा एक 3 टर्म आलेला निवडून आलेला नेता ही त्यांची ॲसेट होती. आता ती त्यांना वाटलं की यासंबंधी आपण निर्णय घेतला तर ते त्यांचा पाठीराखा समाज ते स्वतः नाराज होतील आणि त्याचं आपल्याला खूप मोठं नुकसान होईल. हे जो हिशोब मांडण्यामध्ये फार दिवस गेले. थोडे दिवस हा हिशोब त्यांनी मांडावा, राजकारण असतं शेवटी त्याच्या मागे. पण त्यांनी यासंबंधी लवकर निर्णय घेतले पाहिजे होते आणि अनेक बाबतीत अशी जर प्रतिमा झाली की निर्णय लवकर घेण्यामध्ये हे सरकार कमी पडत आहे तर त्यामुळे सरकारची प्रतिमा सुद्धा खराब होते. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे लक्षात जर आता घेतलं नाही तर तुम्ही अनेक प्रश्नांबाबत असं दाखवता येईल की पटकन निर्णय घेतले जात नाहीत. याबाबत आता पुन्हा अशी पुनरावृत्ती या प्रकरणांची झाली तर यामुळे सरकारची प्रतिमा अधिकाधिक ढागाळत जाईल असं मला वाटतं. नक्की धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत हेमंत देसाई होते, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि या सगळ्या प्रकरणावरचं त्यांचं भाष्य अत्यंत महत्त्वाचं आहे. सरकारने केलेल्या चुका यापेक्षाही सरकारला चुका करायची संधी ही स्वतः सरकारनंच विरोधकांकडे दिली होती का हा प्रश्नही आता उपस्थित होतोय. रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. रुपाली, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण समजून घेतोय की या राजीनाम्यानंतर पुढे काय आहेत अपडेट याकडे या क्षणाचे. रुपाली. ऋषी, सध्या वर्षा बंगल्याच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त खरं तर झालेला आहे. कारण की कोणत्याही क्षणी आता जे आहे ते संजय राठोड खरं तर बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की संजय राठोड यांनी आपला पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्याच्यानंतर एकूणच हालचाली खरं तर घडत आहेत. कुठेतरी भाजपचा विजय झाला अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. तर कुठेतरी सरकार जे आहे ते बॅकफूटवर गेलेलं आहे आणि एकूणच हा संपूर्ण आजच्या दिवसातला सगळ्या राजकीय खरं तर घडामोडी अजूनही घडताना पाहायला मिळत आहेत. पण एकूणच संपूर्ण प्रकरणामध्ये पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणामध्ये तशा पद्धतीने पुरावे समोर आले होते. भाजपने तशी आक्रमक भूमिका घेतली होती. त्याच्यानंतर उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संजय राठोड यांनी आपला पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि राजीनामा दिल्यानंतर आता कोणत्याही क्षणी खरं तर ते वर्षाहून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जे आहे ते पोलिसांचा मोठा बंदोबस्त खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतोय. वर्षाचा हा संपूर्ण जो रोड आहे त्या संपूर्ण मार्गावरती आपण पाहिलं तर पोलीस जे आहे ते नाकावरती उभा आहे. पोलिसांची एक मोठी गाडी देखील उभी आहे आणि एकूणच मोठी गर्दी खरं तर होण्याची शक्यता आहे. खरं तर राजीनामा दिल्यानंतर पुढे काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि कारण की आपण जसं पाहत आहोत कुठेतरी सरकारला कोंडीत पकडण्याचा जो प्रयत्न आहे तो भाजप सातत्याने करत होता आणि त्याच्यामुळे आता कुठेतरी जेव्हा सरकारमधल्या एका मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे त्याच्यामुळे आता नेमकी पुढच्या सगळ्या ज्या हालचाली आहेत त्या बदलणार आहेत आणि त्याच्यामुळे आता एक मोठी घडामोड जी आहे ती देखील घडताना पाहायला मिळेल. नेमका त्याच्यावरती विरोधक काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि शिवसेना कशा पद्धतीने पुढे येणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. एकूणच आपण पाहत आहोत की या
यावेळी बजेट जे आहे ते आता कमी दिवसांत होणार आहे, त्याच्यावरून देखील जे आहे ते भाजपच्या अनेक नेते मंडळांनी खरं तर सरकारला टार्गेट करण्याला सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर जे आहे ते आता पूजा चव्हाणच्या प्रकरणामध्ये संजय राठोड यांचा राजीनामा देखील घेतलेला आहे। त्याच्यामुळे आता कुठेतरी सरकार जे आहे ते आम्ही निपक्षपातीपणे चौकशी करू अशा प्रकारचा जो एकदम मुद्दा आहे तो लावून धरेल असं देखील म्हटलं जात आहे। त्याच्यामुळे संजय राठोड यांनी राजीनामा तर दिलेला आहे, मात्र आता ते बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण त्याच पार्श्वभूमीवर आता वर्षाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। नक्कीच रुपाली, वारंवार आणि सातत्याने आपण जो प्रश्न उपस्थित करतोय की या सगळ्या घटनेवरून भाष्य कोण करणार, हा प्रश्न का महत्त्वाचा आहे। अगदी मागच्या सरकारमध्ये ज्यावेळी काही मंत्र्यांवर आक्षेप झाले होते, आरोप निर्माण झाले होते, अगदी एकनाथ खडसे तत्कालीन ज्यावेळी भाजपमध्ये होते त्यावेळी ज्यावेळी त्यांच्या राजीनाम्याचा वेळ आला तेव्हा स्वतः एकनाथ खडसेंनाच पुढे येऊन आपल्या राजीनाम्याची बातमी द्यावी लागली होती, त्यावेळी त्यांचं भाजपने समर्थन केलं नव्हतं। यावेळी परिस्थिती वेगळी आहे, यावेळी संजय राठोड येणार का समोर हाच प्रश्न आहे। आणि जर संजय राठोड येणार नसतील तर त्यांच्या वतीनं किंवा शिवसेनेच्या वतीनं अधिकृत भूमिका अनिल परब मांडणार की कोण मांडणार आणि ती माध्यमांसमोर मांडली जाणार आहे का? कारण महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मिनिस्टरचा राजीनामा आहे, सोपी गोष्ट नाही आहे। काय वाटतं याबद्दल? ऋषी, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा पूजा चव्हाणचं प्रकरण जेव्हा खरं तर सगळ्यांसमोर आलं होतं त्याच्यानंतर जवळपास 15-20 दिवस जे आहे ते संजय राठोड हे बेपत्ता होते। नेमकं ते कुठे आहेत हे कुणाला माहीत नव्हतं, ते आउट ऑफ रेंज होते। मात्र सरकारमधले जे मंत्री आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की ते आहेत, ते आमच्या संपर्कात आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहत आहोत की जवळपास 15 दिवस ते कुठेही कुणाच्याही संपर्कात नव्हते। मुंबईचं त्यांचं घर असेल किंवा यवतमाळचं त्यांचं घर असेल, दोन्ही ठिकाणी नव्हते। त्यांच्या खात्यामधले जे इतर लोक जे आहेत त्यांचे अधिकारी असतील, त्यांचे पी असतील, त्यांच्याशी संपर्क जेव्हा आपण केला तेव्हा त्यांना देखील या संदर्भातली कोणतीही माहिती मिळत नव्हती आणि ते उडवाउडवीची उत्तरं देत होते। त्याच्यामुळे संजय राठोड गायब झाल्याच्या ज्या चर्चा आहेत त्या सुरू झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर जवळपास 15-20 दिवसांनंतर ते पोहरादेवी गडावर जाणार अशा प्रकारची माहिती मिळाली आणि त्यांनी तिकडे जाऊन शक्ती प्रदर्शन केलं आणि त्याच्यानंतर पण आपण पाहत आहोत की तिकडेही माध्यमांशी अवघे 5 ते 6 मिनिटं त्यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर ते पुन्हा एकदा जे आहे ते मुंबईमध्ये दाखल झाले होते। मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली होती, मात्र त्यांच्या संदर्भातली कोणतीही कारवाई जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडून केली जात नव्हती। महाविकास आघाडी सरकारमधला कोणताही मंत्री त्यांच्या संदर्भात खरं तर बोलायला तयार नव्हता। खरं तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्याच मंत्र्यांनी खरं तर मौन बाळगलेलं होतं आणि तेव्हा दुसरीकडे भाजप हा संपूर्ण जो मुद्दा आहे तो उचलून धरत होती आणि याच्यावरती आक्रमक भूमिका देखील घेत होती। त्याच्यामुळे आता कुठेतरी सरकार जे आहे ते बॅकफुटवर गेलेलं आहे आणि भाजपचा खरं तर विजय होताना पाहायला मिळत आहे। मात्र आता हा संपूर्ण राजीनामा संपूर्ण झाल्यानंतर उद्यापासून नेमकं अधिवेशनात काय घडणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि आपण तशा पद्धतीने बघतोय की संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यानंतर एकूणच सरकारची जशा पद्धतीने प्रतिमा मलिन होत आहे ती सुधारण्याचा प्रयत्न देखील सरकारकडून केला जाणार आहे आणि आता ह्या सगळ्या संदर्भात संजय राठोड यांच्या राजीनामा संदर्भात खरं तर सरकारमधला कोणता मंत्री बाहेर येऊन अधिकृतपणे बोलणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि आता त्याची जी आहे ती प्रतीक्षा देखील लागून राहिलेली आहे। नक्कीच रुपाली, सातत्यानं या सगळ्या गोष्टीतले आपण ज्यावेळी महत्त्वाचे टप्पे आपण पुढे सांगतोय त्यावेळेला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की एकीकडे संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारणं की दुसरीकडे अधिवेशन सुरळीतपणे पार पडणं, या दोन कसोटीपैकी शिवसेनेच्या शीर्ष नेतृत्वानं मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या सरकारच्या समोरचा योग्य पर्याय म्हणून अधिवेशन चालवण्याची प्राथमिकता स्वीकारली आहे। आता अधिवेशन चालवताना तुलनेनं विरोधकांचा होणारा आक्रमकपणा कमी होईल की वाढेल, काय अंदाज वाटतो? ऋषी, आपण जर पाहत आहोत की विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळेच कुठेतरी सरकारनं बॅकफुटवर आलेलं आहे। संजय राठोड यांना आपला मंत्रिपदाचा राजीनामा खरं तर द्यावा लागणार आहे। त्याच्यामुळे भाजपची जी भूमिका आहे ती आक्रमक आता होती आणि अधिवेशनात देखील त्यांची भूमिका तशाच पद्धतीची असेल असं म्हटलं जात आहे। कारण की थोड्याच वेळापूर्वी जेव्हा फडणवीस यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली होती त्या PC मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की संजय राठोड यांचा राजीनामा दिलाच गेला पाहिजे, त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता संजय राठोड यांनी राजीनामा जरी दिला असला तरी त्यांच्यावरती कशा पद्धतीने कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण दुसरीकडे राज्यामध्ये शक्ती कायदा खरं तर येणार आहे, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि यासाठी एक समिती खरं तर स्थापन केलेली आहे। या समितीमध्ये अनेक मंत्री आहेत, भाजपचे अनेक नेते याच्यामध्ये सामील आहेत। या सगळ्या संदर्भात आम्ही जर याच्यावरती संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही सर्वजण जे आहे ते या समितीतून बाहेर पडू
असा थेट जो इशारा आहे तो फडणवीस यांनी दिला होता। आणि एकूणच ह्या संपूर्ण भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे आता कुठेतरी जे शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडी सरकार असेल ते कुठेतरी एक पाऊल मागे आल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्याच्यामुळे अधिवेशनात देखील असंच चित्र पाहायला मिळतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर उद्यापासून अधिवेशन चालू होते आणि तेव्हा इतरही अनेक मुद्दे असतील, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा असेल किंवा राज्यातल्या इतर अनेक विषयांसंदर्भातले मुद्दे असतील। या सगळ्या संदर्भात नेमकं आता भाजप अजून स्वतःचा कसा आक्रमकपणा दाखवतं हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्याला महाविकास आघाडी सरकारकडून कशा पद्धतीने उत्तर दिलं जाणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच रुपाली, तुम्ही आमच्या अशाच संपर्कात राहा। पण या क्षणाची एक मोठी बातमी येते आहे। मंत्रीपद जाताच संजय राठोडांना आता पहिला दणका मिळाल्याची एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते। या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। अर्थात वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे। मंत्रीपद जाता संजय राठोडांना पहिला दणका आणि ही पहिल्या दणक्याची पहिली बातमी लोकशाही न्यूजवर। पुण्यात राठोडांविरोधात आता गुन्हा दाखल होणार। वानवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार आहे। पुण्यामध्ये आजीचा जबाब नोंदवण्यास आता सुरू झाले आहे। एकूणच या सगळ्या प्रकरणात जे आक्षेप होते त्या सगळ्या आक्षेप महाराष्ट्राच्या पोलीस खात्यानं, गृह खात्यानं आणि पर्यायानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या संदर्भात पूजाच्या आजीचा जबाब नोंदवण्यास सुरुवात झालेली आहे। या क्षणाची मोठी बातमी, मंत्रिपद जातात संजय राठोडांना पहिला दणका हा बसलेला आहे। वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रदीप, आपण बघतोय खरं तर राजीनाम्यानंतर घडणाऱ्या वेगवान गोष्टी समोर येत आहेत आणि यातली पहिली गोष्ट म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर पद जाताच दुसऱ्या क्षणी त्या ठिकाणी पुण्यामध्ये वानवडीमध्ये गुन्हा दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। काय अपडेट आहेत प्रदीप? खरं तर ऋषी, आपल्याला माहिती की या सगळ्या प्रकरणामध्ये संजय राठोडांवरती खरं तर गुन्हा कधी दाखल होणार याची सगळ्यांना प्रतीक्षा होती। पोलिसांकडून सातत्यानं सांगितलं जात होते की कुटुंबामधल्या एकाही व्यक्तीने आतापर्यंत त्यांच्या विरोधामध्ये फिर्याद दिलेली नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती गुन्हा नोंद करू शकत नाही। मात्र संजय राठोड प्रकरणामध्ये पूजाची चुलत आजी असलेल्या शांताबाई राठोड यांनी सकाळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांची भेट घेतली होती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तृप्ती देसाईंची मदत घेऊन त्याच्या ज्या आज्या आहेत त्या खरं तर वानवडी पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या आहेत। आजीचा सध्या खरं तर वानवडी पोलिसांकडून जबाब नोंदवायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्या वेळानंतर संजय राठोड यांच्यावरती कदाचित आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो। आपण जर सगळ्या बघितलं तर 20 दिवसांचा कालावधी संजय राठोड प्रकरणामध्ये उलटलेला आहे। आतापर्यंत त्यांच्या विरोधामध्ये कुणीही फिर्याद दिलेली नव्हती। वानवडी पोलिसांमध्ये अखेर त्यांच्या चुलत आजीने त्यांची जी फिर्याद आहे ती दिलेली आहे। आजीचा जबाब नोंदवायला सुरुवात झालेली आहे। आता त्यांच्यावरती नेमका गुन्हा कधी दाखल होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सकाळपासून जर बघितलं हे सगळं प्रकरण जे आहे ते भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी लावून धरलेलं होतं की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आता थोड्या वेळानंतर त्यांच्यावरती कोणती कलम लावली जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। ऋषी, नक्कीच एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल झाला हीच तर सगळ्यात महत्त्वाची मागणी होती की या सगळ्या प्रकरणात सत्ताधाऱ्यांकडनं आपल्या मंत्र्याला का त्याला पाठबळ दिलं जातंय, का त्याला लपवलं जातंय। पण आता मात्र वानवडी पोलिसांनी पावलं उचलली गेली जाते। एकूणच या सगळ्या पद्धतीनुसार एक फार मोठ्या पद्धतीनं ज्या राजकारणानं वेग पकडला होता त्याच्या कैक पटीनं वेग आता राजीनाम्यानंतर सुरू झालाय का? काय दिसतंय पुण्याच्या राजकारणात? नक्कीच खरं तर ऋषी, आपल्याला माहिती आहे की अगदी काही मिनिटांपूर्वी संजय राठोड यांचा जो राजीनामा आहे तो मंजूर केलेला आहे। संजय राठोड खरं तर कधी राजीनामा देणार हा एकच प्रश्न विचारला जात होता, मात्र अखेर त्यांनी त्यांचा जो राजीनामा आहे तो पक्षाकडे दिलेला आहे। खरं तर आता त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर अगदी काही वेळामध्येच खरं तर त्यांच्या पूजा चव्हाणच्या ज्या चुलत आजी आहेत त्यांनी खरं तर फिर्याद दाखल केलेली आहे। यानंतर सगळ्या खरं तर घडामोडींना वेग आलेला आहे। जर त्यांच्यावरती कदाचित गुन्हा दाखल झाला तर मग मात्र खरं तर राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांना अटक होणार का, त्यांच्यावरती नेमकी पुढे काय कारवाई होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र खरं तर कुटुंबामधला एकही व्यक्ती संजय राठोडांविरोधात फिर्याद देण्यासाठी पुढे येत नव्हता। पूजाच्या वडिलांनी सुद्धा सांगितलेलं होतं की कुटुंबावरती कोणत्याही पद्धतीचा जो दबाव आहे तो कुटुंबावरती नाही। मात्र चुलत आजी पुढे आल्या, त्यांनी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाईंची मदत घेतली आणि त्यांच्या मदतीनुसारच खरं तर वानवडी पोलीस स्टेशनमध्ये काही वेळापूर्वी त्या दाखल झाल्या। त्यांची जी फिर्याद आहे ती पोलिसांकडे दिली आणि फिर्यादीनुसारच त्यांचा जो जबाब आहे तो खरं तर आता नोंदवला जातोय आणि अगदी काही वेळामध्ये संजय राठोडांवरती कदाचित याच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो। मात्र राजीनाम्यानंतर खरं तर या सगळ्या प्रकरणाला हालचालींना वेग आलेला आहे आणि संजय राठोड यांच्यावरती नेमकी आता पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। ऋषी, नक्कीच मागच्या काही दिवसापासून अगदी यवतमाळ पासून ते थेट मुंबईपर्यंत, इथपासून ते थेट
पोहरादेवीपर्यंत वेगवेगळे याच्यातले टप्पे बदलत गेले. मात्र वानवडी असणारं पोलीस स्टेशन हे या सगळ्यात समोर येत नव्हतं. संपूर्ण या सगळ्या केसच्या दरम्यान वानवडी पोलीस स्टेशनची भूमिका, त्यांचे FIR कधी दाखल होतात याच्याबद्दल वारंवार चर्चा होत होती. तू सातत्यानं अगदी पहिल्या दिवशी हे प्रकरण झाल्यापासून वानवडी पोलीस स्टेशनला हा सगळा फॉलोअप घेत होता. प्रदीप, काय जाणवलं डे 1 पासून ते आज ही पहिली फिर्याद दाखल होईपर्यंत? प्रदीप. खरं तर ऋषी, आपल्याला माहिती आहे की या सगळ्या घटनेला तब्बल 18 दिवसांचा वेळ लागलेला आहे. ज्यावेळेस ही खरं तर घटना समोर आली की या घटनेमध्ये एका कथित मंत्र्याचा हात आहे, त्याच्यानंतर खरं तर त्या विरोधामध्ये पुण्यातल्या भाजपच्या महिला आघाडीनं पोलीस आयुक्तांना एक निवेदन दिलेलं होतं आणि या निवेदनामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की या सगळ्या घटनेमध्ये एका कथित मंत्र्याचा हात आहे आणि या सगळ्या घटनेची जी चौकशी आहे ती निष्पक्षपणे केली जावी. मात्र त्यानंतर ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्या. त्याच्यानंतर खरं तर त्या मंत्र्याचे त्या मुलीबरोबर असलेले फोटो जे आहेत ते समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत गेले. मात्र मंत्र्याच्या विरोधामध्ये आतापर्यंत कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हतं आणि हेच जे कारण आहे ते खरं तर वानवडी पोलिसांकडून पुढे केलं जात होतं की त्यांच्या कुटुंबामधल्या एकाही व्यक्तीनं आतापर्यंत तक्रार दिलेली नाहीये, फिर्याद दिलेली नाहीये आणि फिर्याद दिली नसल्या कारणामुळेच आम्ही संजय राठोडांवरती कोणत्याही पद्धतीची जी कारवाई आहे ती करू शकत नाही. विशेषतः आपण 4 दिवसांपूर्वी जर बघितलं तर चित्रा वाघ वानवडी पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या होत्या. त्यांनी सुद्धा ही मागणी केलेली होती की त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा. मात्र पोलिसांकडून सुद्धा हेच कारण सांगण्यात येत होतं की आतापर्यंत त्यांच्या विरोधामध्ये कोणीही तक्रार दिलेली नाही आणि जर समजा तक्रार दिली नसेल तर आम्ही नेमका गुन्हा कसा नोंद करणार. चित्रा वाघ खरं तर पोलीस अधिकाऱ्यांवरती सुद्धा संतापलेल्या होत्या की सुमोटो कायद्यानुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा. मात्र पोलिसांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. अखेर त्यांच्या कुटुंबामधली जी व्यक्ती आहे, पूजाच्या चुलत आजी वानवडी पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या आहेत आणि आता त्यांनी खरं तर त्यांची जी फिर्याद आहे ती दिलेली आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर आता संजय राठोडांवरती नेमकी कोणती कलमं लागतात आणि कोणता गुन्हा दाखल होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र पहिल्या दिवशीपासून जर बघितलं तर या प्रकरणामध्ये वेगवेगळे जे खुलासे आहेत ते दिवसेंदिवस उलगडत गेले. अखेर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. आता राजीनामा दिल्यानंतर खरं तर त्यांच्यावरती नेमकी आता पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल. ऋषी, नक्कीच धन्यवाद प्रदीप या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल. खरं तर लोकशाही न्यूज न मागच्या 18 दिवस या सगळ्या प्रकरणातल्या ज्या गोष्टीवर एकही मराठीतलं माध्यम वृत्तवाहिनी बोलायला तयार नव्हती त्या गोष्टीबाबत सगळ्यात अगोदर या संदर्भातली ब्रेकिंग महाराष्ट्रासमोर आणली आणि त्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आज वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला. अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसरी महत्त्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे वानवडी पोलीस ठाण्यात या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल नोंद होण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील सुरू झाली आहे. या क्षणाच्या 2 मोठ्या बातम्या. वनमंत्री संजय राठोड यांनी पक्षाकडे आपला राजीनामा सोपवलाय. तर दुसरी मोठी बातमी, पूजा चव्हाण आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी संजय राठोड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होण्यास नोंद होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तिच्या आजीचा, पूजा चव्हाणच्या आजीचा जबाब देखील आता नोंदवला जातो. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली होती. मात्र अखेर आज खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विट नंतर संजय राठोड यांचा अखेर राजीनामा स्वीकारला जाणार का या चर्चेला पुन्हा एकदा वेग निर्माण झाला होता. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. पूजाच्या कुटुंबावर दबाव नाही असे तिचे वडील म्हणत असले तरी पूजाची आजी मात्र कुटुंबावर दबाव असल्याचं सांगतायत. या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी पूजाच्या आजीनं केली आहे. शांताबाई राठोड यांच्याशी बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये दररोज नवीन नवीन खुलासे बाहेर येत आहेत. मंत्र्यावरती सुद्धा खरं तर राजीनाम्याचा दबाव आणला जातोय. पूजाच्या आजी आपल्याबरोबर आहेत. मला सांगा नेमकं पूजाच्या बाबतीमध्ये काय घडलं, काय वाटतं तुम्हाला पूजाच्या बाबतीमध्ये काय घडलं असं? पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणात आता 18 दिवस होऊन गेलेले आहेत तरी अद्यापही कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही आहे. पूजाला न्याय मिळवून द्यावा, न्याय मिळण्यासाठी आणि त्याच्यावर जो कोणी आरोपी असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पुणे येथे आलो आहोत. पूजाचे वडील म्हणतात की आमच्या कुटुंबावरती कोणताही दबाव नाही आहे आणि तुम्ही म्हणताय की पूजाच्या बाबतीमध्ये घात झाला आहे. नेमका हा कुटुंबामध्येच विरोधाभास का पाहायला मिळतो? वडिलांनी पुढे येणं गरजेचं आहे? गरजेचं आहे. कुटुंबामध्ये विरोध नाही आहे. आई वडील बोलत नाही आहे म्हणून आम्हाला पाऊल उचलावं लागायले. दिसते सर्वांना कोणाच्या ते दबावाखाली असेल म्हणून त्यांना काही बोलायचं नसेल, स्वतःच्या मुलीसाठी न्याय मागायचं नसेल तर मग आपण काय सांगावं त्यांना? कुटुंब म्हणून तुम्ही खरं तर मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करा? आमच्या कुटुंबातील मी नातेवाईक असून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक लेक मातेला आणि ही त्या आईवडिलाची लेक नसून तुमची आमची सर्वांची आहे आणि पूर्ण महाराष्ट्राची लेक आहे ही, याला न्याय मिळवून द्यावा. हा जो अत्याचार झालेला आहे वारंवार असे अत्याचार होऊ नये
यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः जातीने लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच विनंती आहे. पूजाची जी आजी आहे तिनं प्रतिक्रिया दिलेली आहे की पूजानं आत्महत्या केली नसून पूजाचा खून केल्याचा जो आरोप आहे तो खरं तर पूजाच्या आजीने केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रदीप कापसे, लोकशाही न्यूज, पुणे.